तर मित्रांनो, आपण अशा एक भोजनालयाला आज भेट द्यायला आलोय. तिथे व्हेज नॉन व्हेजची उत्तम सोय आहे. ते फक्त पार्सलसाठी मित्रांनो. ते पार्सल तुमच्या घरोघरी पोहोचणार आहे. फक्त मुलुंड चेक नाक्यापासून ते विक्रोळी LBS पर्यंतच आहे ही पार्सलची सुविधा. ते पवई पर्यंत तुम्ही ते ऑर्डर करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो स्विगी आणि झोमॅटो वरती पण उत्तम सोय आहे. कारण की तुम्ही घर बसल्या बसल्या इथून ऑर्डर करू शकता. काय काय भेटतं, कसं आहे, काय ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये सर्व सांगणार. मित्रांनो, इथं तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे फक्त सिटिंग नाही भेटणार, इथे जेवायला नाही भेटणार. तुम्हाला इथून फक्त पार्सल होऊ शकतं. काय काय लोकांना टिफिन पुरवली जाते, म्हणजे काय काय लोकांचे भरपूर प्रॉब्लेम असतात घरी, त्यांना टिफिन नाही भेटत. तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमचं ऑफिस असेल आणि इथना भरपूर ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलला पण इथून जेवण जातो मित्रांनो पार्सल. तर तुम्ही घरामध्ये आपल्या जर कधी असं डबा नसेल भेटत, पण तुम्ही ना ऑर्डर पार्सल करू शकता. व्हॉट्सअप वरती तुम्हाला नंबर पण देतो, त्याच्यावरती जा. तुम्ही काय काय पाहिजे रिजनेबल प्राइस आहे मित्रांनो. आणि तुमच्या ऑफिस पर्यंत पण ते तुमचं ते जेवण पोहोचल. आणि जर तुम्हाला जर संध्याकाळचं जेवण पाहिजे, तर रात्रीचं जेवण पाहिजे, तर ते पण ते उत्तम सोय आहे त्यांनी, ते पण तुम्हाला पुरवले जातील. तर या, माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओनर आहेत भोजनालयाचे. तर नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? मधुरा पाटकर. अच्छा. आणि हे कधीपासून आपण स्टार्ट केलं आहे? हे गेली 5 वर्ष आम्ही करतो आहोत रेग्युलर बेसिस वरती. ओके. आपलं हॉस्पिटल्स इकडे जी लोक PG म्हणून राहायला येतात किंवा जी लोक घरी असतात आणि ज्यांना जेवण बनवायला वेळ नसतो, ऑफिसला जायचं असतं, किंवा जी लोक एजेड आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही फूड सप्लाय करतो. मुलुंड पासून भांडूप, मुलुंड, नाहूर, विक्रोळी, वेस्ट, पवई आणि चांदिवली हा पूर्ण एरिया आपण कव्हर करत आहोत सध्या. आपण स्विगी आणि झोमॅटो वरती पण अवेलेबल आहोत. जर तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिथून पण करू शकता. आणि आपली ऑर्डर व्हॉट्सअप वरती जास्त म्हणजे होते ना? व्हॉट्सअप वरती असते, कॉल वरती असते. आपली वेबसाईट पण आहे, त्याच्यावरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि स्विगी झोमॅटो वरती पण आहे. ते थोडी प्रोसेस तुम्ही सांगू शकाल का, की कुणाला ऑर्डर घ्यायचे असेल तर तुम्ही नंबर वरती, आपला बिझनेस नंबर आहे त्याच्यावरती ते ऑर्डर करू शकतात ना? हो हो हो, आपला नंबर आहे. तुम्हाला तो मी स्क्रीन वरती पण देईन आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांना देऊ शकतो. त्याच्यावरती तुम्ही हाय पाठवलं आणि तुमचा ऍड्रेस पाठवून ठेवला तर आम्ही तुम्हाला आमच्या लिस्ट मध्ये ऍड करून ठेवतो. एव्हरीडे मॉर्निंगला तुम्हाला आणि इव्हनिंगला मेसेजेस येणार आमच्याकडनं की आजचा स्पेशल मेन्यू काय आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता. रोज आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्या बनतात. तुम्हाला त्या हव्या असतील तर तुम्ही त्या ऑर्डर करू शकता, किंवा आपल्याकडे व्हेज नॉन व्हेजच्या पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. व्हेज बिर्याणी पासून, पराठा पासून, प्रॉन्स थाळी, सुरमई थाळी पर्यंत आपल्याकडे सगळ्या व्हरायटी मिळतील तुम्हाला. तुम्हाला त्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही त्या पण ऑर्डर करू शकता. तर मित्रांनो, बघू शकता काय बनते, भुर्जी आहे का? तर बघू शकता मित्रांनो, ही भुर्जी आहे. आणि सर्व प्रकारचे म्हणजे तुम्ही चिकन मध्ये चिकन, म्हणजे एग मध्ये पण येणार, म्हणजे अंड्यामध्ये काय तुम्हाला फ्लेवर पाहिजे त्या अंड्यामध्ये पण येणार. अजून भरपूर आहेत मित्रांनो असे. तर चला बघूया आपण अजून पुढे काय काय बनतं ते. दादा, सांगू शकाल का आपल्या भोजनालयाचा भोजन यान कसा पडला? जसं मी ह्याच्या पहिले शेफ्स ब्लॅक अँड व्हाईट हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्याच्या पहिला मास्टर शेफ इंडियामध्ये सीझन 2 मध्ये अमूल चीज कॉन्टेस्ट मध्ये रनर अप झालो. नंतर हॉटेल मॅनेजमेंट करून मी लीला हॉटेल आहे एअरपोर्टला, तिकडे शेफ म्हणून होतो. त्याच्यानंतर मी बिझनेस स्टार्ट केलेला. तो बरोबर म्हणजे काही कारणामुळे नाही चालला. नंतर मग मी शिफ्ट झालो बेंगलोरला. इस्रोचा इंटरव्ह्यू होता किचन साठी, तर तिकडे गेलेलो. त्यावेळी जाताना बघितलं की ट्रेन मध्ये कसं जेवण बनतं वगैरे, काय इश्यूज आहेत ते बघितलेलं. आणि आमचं मुंबईमध्ये PG पण आहे, तर तिकडे लोक राहताना त्यांना हा प्रॉब्लेम होता की चांगलं जेवण किंवा ओनली महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण भेटत होतं त्यांना. तर आपल्या मुंबईमध्ये जे लोक येतात ते ऑल ओव्हर इंडियन येतात. कोण वेस्ट बेंगॉलचा असतो, कोण UP मधनं आहे, कोण पंजाब मधनं आलाय. तर मग त्याच्या हिशोबाने जसं आज पण तुम्ही बघू शकता पांढरा वाटाणा उसळ आहे जी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनली आहे. तीच पांढरा वाटाणा उसळ आम्ही चटपटा, म्हणजे आपण जो शेवपुरी पाणीपुरी रगडा खातो तशा पद्धतीने पण बनवतो. आणि भेंडी बनवली आम्ही नॉर्थ इंडियन स्टाईल. तर भेंडी दो प्याजा, म्हणजे नॉर्थ इंडियन असेल तरी त्याला काही इश्यू होणार नाही, महाराष्ट्रीयन असेल तरी काही इश्यू होणार नाही, असा आम्ही मेन्यू पुरा प्लॅन केला. तर मित्रांनो, बघू शकता आता प्रॉन्स फ्राय करणार आहेत. फ्राय आहेत ना, तर हे फ्राय करणार आहेत. आणि मसाले त्यांचे बघू शकता मित्रांनो, मसाल्यांचे घरगुती मसाले आहेत पुरे. तर मित्रांनो, बघू शकता हे आहे आपला
प्रॉन्स फ्राय. तर हे रवाच आहे ना हे, तर रव्यामध्ये बघू शकता मित्रांनो कसा डीप करतात आहेत अशा प्रकारे. तर आता बघा आपले प्रॉन्स फ्राय होत आहेत. तर हे बघा तेलामध्ये डीप झाले. तर मित्रांनो हे रेडी आहे आपला प्रॉन्स फ्राय. बघू शकता अशा प्रकारे बनवलेला आहे. तर वा 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 खूप छान. आणि मित्रांनो आता पार्सल होत आहेत उसळ आहे वाटाण्याची, पांढऱ्या वाटाण्याची उसळ आहे. तर यांच्या इथं ना म्हणजे पार्सलचे असे चालू असतो काम बघू शकता. आणि मित्रांनो दिवसाला 500+ हे ऑर्डर्स मारतात. तर यांचा काम दिवसभर चालू असतो. तर आता पण बघू शकता किती कंटेनर भरतायत, कारण की आता ऑर्डर्सचे आहेत आणि अर्धे कंटेनर आहेत ना मित्रांनो ह्या साईडला आहेत बघू शकता. म्हणजे यांचा काम दिवसभरच चालू असतो, दिवसभरचे पार्सल आहेत ना चालू असतात. हे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे यांची पॅकिंग आहे. आणि हे पॅक झाले जातात एवढे डबे. अजून दादा बघू शकता करत आहे पॅक्स, कारण की ह्यांची ऑर्डर्स आहेत ना मित्रांनो खूप घेतल्या जातात. कारण की जेवण यांच्याकडे टेस्टी मिळतं. आणि तुम्हाला दाखवतो आता मी, हे बघा या खूप डिशेस बनल्या जातात. तर आता चिकन बिर्याणी पण बनते. म्हणजे ऑर्डर्स बघाल ना तिथं चालू असतात आणि अशा डिलिशियस असतात ना मित्रांनो. तर आता बघू शकता चिकन बिर्याणी पण इथं बनते. आता थोड्या टाईमवर प्रॉन्स फ्राय बनले होते. तर आता लगेच ना त्यांचे म्हणजे गॅसचे आहे गॅस ही कधी बंद नाही होत, ऑर्डर चालू असतात मित्रांनो. म्हणून तर पटापटे बनवत जातात. आता चिकन बिर्याणी बनवत आहेत. तर बघू शकता आपण चिकन बिर्याणी आपली बनवायला स्टार्ट झाले. आणि आता गार्लिक पेस्टपासून स्टार्ट केलेलं आहे हे आणि हे अभि चिकन आहे ना. तर मित्रांनो बघू शकते आपण आता चिकन टाकलेलं आहे चिकन बिर्याणीमध्ये. बघूया आता कधी मस्त बिर्याणी बनते. असा वास असा घमघमाट सुटला आहे ना मित्रांनो, खरंच खूप मजा आली बघूनच. बट आता मी आहे म्हणून मला संबंध आहे की आता मी बटर पण जातोय. काही ठिकाणी असा नसतो, तुम्ही भरपूर ठिकाणी बिर्याणी खाल्ला असाल. वा वा वा. आणि वास जो सुटलेला आहे मित्रांनो, जो घमघमाट आहे ना तो खरंच खूप म्हणजे आता मनच करतो डायरेक्ट आता की बसू जेवायला मी. खूप छान खूप छान. आणि असंच मित्रांनो खायची मजा आहे ना ती गीच आहे. आणि तुम्हाला जर फक्त ऑर्डर करायची आहे 1 नंबरवरती आणि आपल्या घरापर्यंत आपल्या ऑफिसपर्यंत किंवा आपण कुठे पण असाल तर ही तुम्हाला ऑर्डर दिली जाईल आराम असेल. तर तुम्हाला प्लॅस्टिकचे कंटेनर वापरले जातील. आणि भरपूर ठिकाणी असे ॲल्युमिनियमचे असतात, तुम्हाला माहिती असेल तसे वापरले जातात. पातळ असतात एकदम, पण इथे चांगल्या प्रकारे सर्व केला जातो मित्रांनो. बघू शकता आता चिकन बिर्याणीसाठी आणि कोणता कंटेनर वापरायचा, कारण प्लॅस्टिकचे कंटेनर चांगले असतात. आपला म्हणजे घरापर्यंत जर ऑर्डर असेल ना ते पोचेपर्यंत त्याला काय इजा होत नाही, तुम्हाला माहिती आहे. खूप छान अशी बिर्याणी सजवली आहे मी दादानी. किती पार्सल रेडी केलं त्यांनी इथे. भोजन यांचं आता आपण पहिलं प्रॉन्स फ्राय ट्राय करणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे बनवलेले आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो आणि क्वांटिटी पण चांगली आहे. तर बघू शकता. आणि तुम्हाला त्याच्यासोबत आपल्याला थोडासा कांदा सलाड बनवून दिलेला आहे लिंबू वगैरे मारून. तर आपण पहिले ट्राय करूया. तर चला या. तर तुम्हाला मी अजून एक सांगतो की ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो हे रव्याची कोटिंग दिलेली आहे वरती. मागाशी तुम्ही आपण तेव्हा बघितलं बनवलं त्यांनी ते शिजवत तेव्हा पण तुम्ही बघितलं असाल की कशी होती आणि कशा प्रकारे बनवले. तर तेव्हा तुम्हाला सांगत होता. तर चला आता लगेच आपण ट्राय करूया आणि बघूया. तर खूप छान आहे म्हणजे. आणि जी टेस्ट येते ना ती फील काय अलगच आहे थोडा, कारण की घरगुती जेवण जे असते ना ते घरगुती असतं मित्रांनो. हा भोजनालय आहे आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे जेवण भेटेल ना. आणि विथ कांदा त्यांनी बनवला म्हणजे सॅलड आहे त्यांनी खूप छान प्रकारे बनवला होता. मी मगाशी बघितला तेव्हा मला थोडा पाणी सुटला होता. तर बघूया आपण फ्राय करूया. सॅलडमध्ये काय माहिती आहे, आपली जी लाल मिरची असते ना लिंबू पिळून वरतून थोडासा हलवलेला आहे. 1 नंबर चवले. मीठ टाकू ना वरती, मीठ पण आहे. आणि मित्रांनो ही आहे भोजन यांची आपल्याला बिर्याणी ट्रायला दिलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो बिर्याणी कशी आहे. तुम्हाला मी मागाशी बनवताना पण दाखवली. तर एक लिहा जवळ जरा. तर हे चिकनचे पीस आहेत मित्रांनो, मोठे मोठे पीस तुम्हाला देईल. आणि क्वांटिटी एवढीच राहणार आहे. जेव्हा तुम्ही ऑर्डर केलीत ना तर क्वांटिटी एवढीच राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना
चिकनचे मगाशी बघितलं 4 ते 5 पीस टाकून त्याने चिकनचे, आणि हे राईस तुम्ही मगाशी बनवताना मग तुम्हाला दाखवला. आणि जर तुम्हाला ऑर्डर जर घ्यायची असेल ना, याची प्राइस काय आहे, की मगाशी प्रॉन्स प्राइस आपण खाल्ले फ्राय केले त्याची प्राइस काय बघायची असेल ना, तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मित्रांनो. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपवरती जा. व्हॉट्सअपवरती ना बिझनेस हे आहे, व्हॉट्सअप आहे त्यांचा, त्याच्यावरती जा. तुम्हाला भेटेल, प्राइस पण भेटेल, दर दिवशी मेन्यू काय असतो ते पण भेटेल ना पॉडकास्ट मध्ये, मला सर्व काही समजेल मित्रांनो. चला आपण ट्राय करूया. हो. खूप छान आहे मित्रांनो. आता ना एकदम घरगुती येते बघू शकता. आणि ना तुम्ही पण ऑर्डर केलात ना, तुम्हाला 4 ते 5 पीस भेटणार आहेत, तर बघू शकता हे. आणि आता आपण चिकन पीस खाऊन बघूया. खूप छान आहे मित्रांनो. आणि एवढं सॉफ्ट चिकन आहे ना, म्हणजे पाहिल्यामध्ये, आणि एकदम फ्रेश आहे. सॉफ्ट आहे. सॉफ्ट कधी लागतो मित्रांनो माहिती आहे का, जेव्हा फ्रेशनेस असेल ना त्यामध्ये तेव्हा तो सॉफ्ट लागतो. आणि मला आता एकदम सॉफ्ट लागतं, म्हणजे एकदम फ्रेश खायला मजा येते. आणि चव पण खूप छान आहे मित्रांनो. काय मागाशी बोलू तुम्हाला, मसाले पण त्याचे दाखवले, मसाल्यांचे अलग नाहीत, घरगुती मसाले आहेत. आणि घरगुती मसाल्याची चव काय अलगच येते, चव आहे, पण चव एक नंबर आहे. तर परत आपण खाऊया. मला खूप आवडली, टेस्ट पण खूप छान आहे ते. तर मित्रांनो इथे बल्क मध्ये पण ऑर्डर घेतली जाते. लाईक म्हणजे तुम्हाला जर बर्थडे पार्टी असेल किंवा छोटी अशी हल्दी असेल किंवा आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा पण असते, ह्यांची पण इथं ऑर्डर घेतली जाते मित्रांनो. ते पण बल्क मध्ये, म्हणजे तुमचे किती. आणि पहिली गोष्ट ह्यांच्याकडे, जर यांच्याकडे सर्व भाज्या नाही बनत, जर तुमची जर अशी म्हणजे पेश असेल की आम्हाला अशी अशी भाजी पाहिजे, ती पण बल्कमध्ये किंवा 30-35 जणांपर्यंत अशी भाजी पाहिजे, ती पण इथं बनवून भेटेल मित्रांनो. फक्त तुम्ही यांना ऑर्डर दिलीत ना, पण इथं त्यांचा मेनू असेल काय, त्या मेनूमध्ये भाजी नसली ना, पण तुम्हाला गरज आहे त्या भाजीची, ती आपल्या भोजनालयामध्ये बनवून भेटेल सर्व काही. ऑर्डर पण द्या, तोच नंबर आहे ऑर्डरचा पण, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकतात. अशा प्रकारे सर्व काही त्यात एक नंबरवरती होऊ शकतो. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता वरतीच आहेत, बल्कच्या ऑर्डरसाठी त्यांनी म्हणजे त्यांचे डबे वगैरे सर्व त्यांचे रेडी असतात मित्रांनो. आणि इथं पार्टीसाठी किंवा आता लाईक गणपती येणार आहे, गणपती पूजा असतात, ह्या पण तुम्हाला ऑर्डर तुम्ही इथं देऊ शकता, ते पण तुमच्यावरती आहे. आणि ऑर्डर्स मित्रांनो नॉनव्हेजमध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि व्हेजमध्ये पण देऊ शकता, हे तुमच्यावरती आहे. जर तुमच्या घरी पूजा आहे तर तुम्ही ऑफकोर्स म्हणजे ऑर्डर व्हेजचीच पडणार आहे. आणि पार्टीज वगैरे असेल, बर्थडे पार्टीज असतील, तर तुम्ही नॉनव्हेजची पण ऑर्डर देऊ शकता, ते तुमच्यावरती आहे मित्रांनो, तुमच्यावर डिपेंड येतं. तर जो नंबर आहे ना त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला त्यांना संपर्क त्यांचे साधू शकता तुम्ही. जर तुम्हाला रोजचा मेनू जर चेक करायचा ना मित्रांनो, तर त्यांच्या व्हॉट्सअपला मेनू ब्रॉडकास्ट होतो मित्रांनो, सकाळी पण संध्याकाळी पण. ते तुम्ही बघू शकता. 2 भाज्यांचे ऑप्शन पण तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये, रोजचे आहेत ते पण. तुम्ही त्या 2 भाज्यामध्ये ऑप्शन्स पण तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे ऑर्डर तुमच्या घेतल्या जातात. आणि एक टायमाला मित्रांनो 50 ते 55 पर्यंत असे बघू शकता पार्सल्स आहेत ते जातात. तर मित्रांनो आता तुम्ही बघत असाल आपण काय काय खाल्लं. म्हणजे आता आपण चिकन बिर्याणी पण खाल्ली घरगुती पद्धतीने, एकदम ऑसम. म्हणजे आता मी काय बोलू, असं एवढी चव खास होते एकदम. आणि आपण प्रॉन्स फ्राय खाल्ले, म्हणजे त्यांनी आपल्याला 2 मेनू बनवून दिले, तरी पण खूप छान होते. प्रॉन्स फ्राय पण चांगले क्रिस्पी होते, आणि आतमध्ये ते प्रॉन्स मध्ये आपले सॉफ्ट असतात, तसे सॉफ्टनेस होते, अलगच होते त्याची, पण खूप छान होते. आणि मित्रांनो यांचं भोजनालय आहे ना, ते कधी खोलतं, सकाळी 6 वाजता ते संध्याकाळी 9:30 पर्यंत चालू असतो मित्रांनो. टिफिनची इथं पण सुविधा आहे. तुम्ही सकाळी ऑर्डर केलात ना, म्हणजे 6 वाजता उठून हे तुम्हाला तरी पण 8 वाजेपर्यंत तुम्ही जर जॉबवरती गेलात ना, तरी पण हे तुम्हाला डबा प्रोव्हाइड करू शकतात. तर अशा प्रकारे इथं आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण मित्रांनो दिसत असेल ना, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करून पण, जर तुम्हाला व्हॉट्सअपचा नाही संबंध तर कॉल करा, तर तुम्हाला कॉलवरती पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि यांची झोमॅटो आणि स्विगीचे पण बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही डायरेक्ट घर बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता.
म्हणजे भरपूर ऑप्शन याने ठेवले नाही तुमच्या घरापर्यंत पोहोचायचे, आणि ते पण फक्त बुलढाणा चेक नाक्यापासून मित्रांनो विक्रोळी LBS पर्यंत हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि पोहे पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 5 वर्षापासून हे व्यवसाय करतात मित्रांनो. 5 वर्षांमध्ये यांचा व्यवसाय वाढत चाललाय. म्हणजे यांची चव तुम्ही एकदा ट्राय नक्की करा मित्रांनो. चव चांगली आहे म्हणून तर हे अजून बिझनेसमध्ये आहेत मित्रांनो. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर अशाच खाण्याच्या शौकीन असाल तर आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. अशाच आपण काय काय नवीन घेतो कव्हर करायचा प्रयत्न करतोय. आणि आपण सेंट्रलला येतात भांडूपमध्ये मित्रांनो ही बेस्ट त्यांनी भोजनालय चालू केलेलं आहे ना. खूप म्हणजे भरपूर लोकांसाठी म्हणजे ते फायद्याचं आहे मित्रांनो. मला असं वाटतं कारण की टिफिनची सोय आहे काय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे रिजनेबल प्राइसमध्ये. आणि बघू शकला मगाशी पण तुम्हाला मी ते जे मेनू बनवते ते घरगुती टाईप बनवते ते पण मी तुम्हाला दाखवलं. आणि मित्रांनो पहिली गोष्ट ना इथला जेवण आहे ना हॉस्पिटलपर्यंत पोचतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती हायजीन आहे इथलं जेवण. तर अशाच व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.